नागपुरात काँग्रेस उमेदवार अतुल लोंढेंनी भाजपवर आरोप केलेले आहेत। भाजप काँग्रेस मतदारांना 10 लाख रुपयांची ऑफर देते असा लोंढेंनी आरोप केलाय। काँग्रेस मतदारांना अनोळखी नंबरवरून कॉल येत आहे। पुराव्यासाठी आमच्या लोकांना कॉल रेकॉर्डिंग करायला सांगितलं आहे। भाजपकडे बहुमत आहे तर मतदारांना गोव्याला का घेऊन जात आहेत? अतुल लोंढेंनी भाजपवर गंभीर आरोप केले। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसकडनं नागपुरातून अतुल लोंढे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। आपल्यासोबत आहेत अतुलजी। भाजपकडनं वारंवार दावे करण्यात येत आहेत की ही निवडणूक पहिले बिनविरोध व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले। आता त्यांचे दावे आहेत की काँग्रेसचेच मतदार फुटतील म्हणून। तेच मला देवाभाऊला तोच प्रश्न विचारायचा आहे की 10 लाख म्हणजे प्रेम असतं का? काल त्यांचं म्हणणं असं होतं की प्रेमाने लोकांना जिंकता येतं। काल आमच्या काही लोकांना नो कॉलर आयडीवरून फोन आले, अननोन कॉलर आयडी असतो की नाही त्याच्यावरनं फोन आले की तुम्ही 5 आता घ्या, 5 नंतर घ्या। तुम्ही आरोप केलेला आहे, नेमकं कोणाला फोन आले, कशाची ऑफर आहे आणि नेमकी काय ऑफर आली असं तुम्हाला सांगण्यात आलं? त्याने सांगितलं की 5 आता घ्या, 5 नंतर देतो, अशा पद्धतीची ऑफर आलेली आहे। आता आम्ही आश्वस्त आहोत, आमचे जेवढे आता आहेत उमेदवार, आमचे मतदार, नगरसेवक ते प्रामाणिकपणे लढलेले आहे, याच व्यवस्थेवर लढलेले आहे ना। म्हणजे तुम्हाला लोकशाहीमध्ये निवडणूकच नव्हती होऊ द्यायची, नाही तर मग तुम्ही हा खर्च केला नसता ना गोव्याला जाण्याचा, की पायाखालची वाळू सरकली ते तरी सांगा। कारण मी मुद्द्यावर लढतोय आणि कदाचित मतदार जे आहे त्या मुद्द्यांना आकर्षित होत आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कथनी आणि करणी मधलं अंतर आहे ना, बोलेगा कुछ करेगा कुछ, हे जनतेला दिसत आहे। तुम्ही याचे पुरावे देखील समोर आणणार? मी आता सांगितलं माझ्या सगळ्या मतदारांना, सगळ्या नगरसेवकांना की आता अशी ऑफर आली तर रेकॉर्ड करून ठेवा, कोणी आलं तर व्हिडिओ शूट करा, जनतेसमोरच घेऊन जाऊ सगळं। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।